आपण का आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली, आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला. परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली. तुम्ही बघा, नंतर सगळेजण तिथं गेल्यानंतर तुम्ही पण त्या भागात होता, प्रशासन पण प्रयत्न करत होतं, बोटी पण आपण लगेच पाठवल्या, हे पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं. आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटेच सुट्ट्या जाहीर केल्या, पिंपरी चिंचवड पुण्याच्या शाळांना. त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. शेवटी काय होतं, ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते. आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी, प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार, त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठंतरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही, वाटणार पण नाही. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे, कुठलं पाणी किती वाढून ठेवलं पाहिजे, याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत. कुणाले म्हणून चीफ इंजिनियर त्यांना पण दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या एसी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे. असं सगळं केलेलं. कोयनापासून बाकी आपल्या बऱ्यापैकी धरणांना स्वतःची फ्लड मॅनेजमेंट सिस्टीम त्या संदर्भात थोडी माहिती करते एक्झॅक्टली कशा पद्धतीने आता ऑपरेट होणार आहे. नाही त्याच्यामध्ये नाही आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी करू शकतो. एक गोष्ट तुम्ही पहा, आपण दिवसाच खडक वासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे. आताही दिवसा खडक वासला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय. रात्र सुरू व्हायच्या आतमध्ये, म्हणजे नंतर जरी पाऊस अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये, सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय. आजही तिथं रायगड, रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे. साधारण आम्ही आता असं ठरवलेलं 75% तिथं धरणं झालेली आहेत. त्या धरणामध्ये वरनं जर येवा इनफ्लो हा जर 20,000 क्युसेस येत असेल तर 20,000 क्युसेसच पाणी बाहेर सोडायचं, जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं 25% तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे. कोयना धरण मोठं आहे, त्याची 100ची कॅपॅसिटी आहे. त्याच्यावर 25 टीएमसी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयनेला केलेली आहे. त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे, वारनेला केलेली आहे. आणि बाकीची आपली धोम, बलकवडी, धोम, कन्हेर, उरमोडी या धरणामध्ये तारळी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे.